चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। परभणी में संविधानवादियों ने संविधान के प्रतीक को तोड़फोड़ कर देशद्रोहियों ने घटना को अंजाम दिया। इसलिए परभणी के संविधानवादियों और अम्बेडकरी लोगों ने उन देशद्रोहियों समाजवादियों का विरोध किया तो उन्हें ही बुरी तरह पीटा गया। इस मारपीट में दुर्भाग्यवश वडार समुदाय के कानून की पढ़ाई कर रहे भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी की मृत्यु हो गई है। इस घटना के अपराधियों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने के लिए आज वंचित बहुजन आघाड़ी उल्लासनगर वंचित के नेता सारंग थोरात, उल्लासनगर अध्यक्ष एडवोकेट उज्जवल महाले, संजय गुप्ता, महासभा उल्लासनगर अध्यक्ष रोशन पगरे, सम्यक आंदोलन के राज्य प्रवक्ता इंजीनियर एडवोकेट रूपेश हुम्बरे, शहर महासचिव दिवाकर खले, शहर महासचिव प्रवीण मालवे, सचिव नीलेश देवडे, प्रवक्ते सुरेश सोनवने, कोषाध्यक्ष ईश्वरभाव सोनवने, उपाध्यक्ष दिनेश पवार, वरिष्ठ कार्यकर्ते भालचंद्र ब्राह्मणे, सचिव सुनील इंगले, उपाध्यक्ष सुरेंद्र तिके, उपाध्यक्ष तात्या बाविस्कर, संघटक संदीप हरे, संघटक मुकेश चौथमल, उपाध्यक्ष विजय पगरे, युवा शहर संघटक प्रशांत डोलस इनके नेतृत्व में निवेदन दिया गया। इस समय वरिष्ठ कार्यकर्ते शांतिलाल सोनवने, वार्ड अध्यक्ष दीपक आराव, वार्ड अध्यक्ष अक्षय सोनवने, वार्ड अध्यक्ष सिद्धार्थ सावले, वार्ड अध्यक्ष सुरेश बागुल, वार्ड अध्यक्ष सुरेश सरकटे, वार्ड अध्यक्ष नीलेश निकम, युवा कार्यकर्ते प्रदीप हेवाले, आकाश करे, रोहित काशिदे, भीमा जाधव, अविनाश ब्राह्मणे, अविनाश भालेराव एवं अन्य सभी कार्यकर्ता उपस्थित थे। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। आज प्रांत अधिकारी विजय शर्मा सर यांनी सांगितलं की जी तुमची डिमांड आहे, जी मागणी आहे ती आम्ही शासनापर्यंत पोहोचू। आज वंचित बहुजन आघाडीतर्फे पूर्ण 1 ते 5 नंबरचे सर्वच कार्यकर्त्यांनी आज निवेदन दिले आणि शांतीपूर्वक हे निवेदन दिलेले आहे। भविष्यात जरी आमच्या पोरांवर असा अत्याचार जरी होत राहील, या शासनातर्फे या सरकारातर्फे पोलिसच्या माध्यमातून आमच्या पोरांचे जरी मुर्द पाडत राहील तर आम्ही आता शांतप्रमाणे निवेदन देत बसणार नाही, मग आम्ही उग्र होऊन रस्त्यावर होतो। एवढंच बोलतो मी। गाड़ी की जो उल्लासनगर की टीम है, आज यहाँ पर हम प्रांत कार्यालय में जो हमारे कार्यकर्ता सूर्यवंशी जी का जो पुलिस स्टेशन में हत्या हो गई है, तो एक बहुत इसकी हम निंदा करते हैं। जो बाबा साहब आम्बेडकर जी का जो संविधान था उसका कहीं न कहीं ये उल्लंघन हुआ है। इस तरह का दुर्घटना दोबारा यहाँ पर नहीं हुए और इसके ऊपर पूरी जांच होनी चाहिए, पूरी न्याय उस परिवार को मिलनी चाहिए कि वो किस तरह से उनकी मृत्यु हुई है। ये पूरा मांग करने के लिए आज हमारे वंचित बहुजन आघाड़ी के शहर अध्यक्ष उज्जवल जी और सारे टीम यहाँ पर आप दिखाई दे रहे एकत्रित होकर आज हमने एक पत्र व्यवहार किया है और उस पत्र के माध्यम से हमने बताया है कि सूर्यवंशी जी को परिवार को पूरी तरह से सहानुभूति है हमारी वंचित बहुजन आघाड़ी की टीम की तरफ से और हम न्याय की मांग कर रहे हैं और जल्द से जल्द हमें न्याय नहीं मिला तो ये बहुत महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा आंदोलन हो सकता है। इसलिए आज हम लोग शांतिपूर्वक यहाँ पर एक पत्र व्यवहार किए हैं और हमारी मांग है कि उनके परिवार को न्याय मिले। जय भीम, जय भारत। आज उल्हासनगर शहराच्या माध्यमातून त्याकरता आमचे विधानसभाचे उमेदवार संजय भाऊ गुप्ता और या उल्हासनगर पश्चिमचे अध्यक्ष उज्जवल भाऊ महाले आणि त्यांची संपूर्ण टीम त्याकरता उपस्थित असलेले आमचे अमरभाऊ वगैरे बंद असतील, सर्वच वंचित बहुजनाचे, भारतीय बौद्ध महासभेचे आणि सामाजिक बांधिलकी असणारे विविध संघटनाचे याकरता आपल्यासोबत आज परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या परभणीमध्ये आपला सूर्यवंशी याचा जो त्या पोलीस स्टेशनमध्ये मारण्यात आलेला आहे, मी तर उघड म्हणणार की पोलिसांनी मारण्यात आले त्याला, की त्यावर एवढा मोठा अत्याचार झालेला आहे की हा या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो। प्रथम खरंच तर की परभणीमध्ये जे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये सामान्य व्यक्तीवर, वयस्करांवर पण अत्याचार करण्यात येतो। काही कारण नसताना पण त्यांना त्यांच्यावर गुरफटण्यात घेण्यात आलेले आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आलेले आणि तुमच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सूर्यवंशी हा मुलगा LLBचा मुलगा तिथं मरतोय
किती मोठा म्हणजे शासनाच्या कक्षामध्ये मरतो, पण किती अमानुष मारलं असेल त्याला. एक तरुण मुलगा 30-35 वर्षाचा मुलाला, म्हणजे हा आंबेडकरी चळवळीतला आपल्याला फार मोठा एक संदेश देतोय की आंबेडकरी समूहांनी, आंबेडकरी विचारवंतांनी आपलं संविधान कुठेतरी संपवण्याचा मार्ग हे जातीवाद सरकार करतो. या जातीवाद सरकारला आपण मागच्या विधानसभामध्ये असेल, लोकसभेमध्ये असेल, आपण आजच्या तारखेमध्ये लोकसभेमध्ये संविधान संपवणं, संविधानाच्या माध्यमातून ही चुकीचा प्रचार झाला आणि त्यामध्ये जातीवादच निवडून आले, पैशाच्या जोरावर निवडून आलेले आहेत. सामान्यामधला कोणीच ना आमदार असेल किंवा खासदार असेल, तळागाळातल्या एकाही व्यक्तीला की जो आपल्या संविधानाला न्याय देत असेल असा व्यक्ती आपल्या तुमच्या तळागाळातला. म्हणून आंबेडकर समूहाने एकत्र राहावं आणि ते एकत्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असे आपल्यावर अत्याचार घडत राहील. त्याकरता आम्ही उल्हासनगर शहराच्या माध्यमातून, ठाणा जिल्ह्याच्या माध्यमातून असेल, महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासन त्याला कठोर शिक्षा करेल हीच मागणी करतो. जय महाराष्ट्र, जय. आपल्यामध्ये